आज आपण करणार आहे पातोडीची भाजी। त्याला काही भागात डुबुक सुद्धा म्हणतात। आपण मसाला घेतलेला आहे, धने, खोबरं, कांदा, हे फूल आणि तेजपत्ता, चक्री फूल आणि कलमी, 2 विलायची, थोडीशी तांदूळ आणि काजू। आता हे आपण भाजून घेऊया। आपला मसाला भाजून झाला आहे, त्यामध्ये आता लसूण आणि अद्रक टाकूया आणि हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। आपला मसाला तयार आहे। आता आपण याला फोडणी देऊया। कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, तर मसाला फ्राय करूया। बघा मसाला फ्राय होत आहे। आता यामध्येच आपण लाल तिखट टाकूया, हळद, कढीपत्ता आणि कोथिंबीर यामध्येच फ्राय करायची। छान मसाला झाला। आता यामध्ये गरम मसाले जे असल घरात ते, चवीनुसार मीठ, थोडं पाणी टाकूया। बघा आपला भाजीचा रस्सा तयार आहे। आता आपण करूया पातोडी। कशी करायची बघा। प्रथम गंजामध्ये आपण तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये आता लसूण आणि जिरं आहे, थोडं फोडणी देऊया। थोडंसं किंचित तिखट टाकूया आणि हळद, थोडंसं पाणी टाकूया, फार नाही पाहिजे, एखादा कप, थोडं चवीनुसार मीठ। अशी पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यामध्ये बेसन पीठ टाकायचं आहे आणि छान अशी त्याची खिशी घ्यायची आहे। बघा असं घट्ट झालं पाहिजे। कमी गॅसवर एक 5 मिनिट आपण बंद करून शिजू देऊया। मेन कापड घ्यायचं, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। आता आपली खिशी तयार आहे, ती याच्यावर टाकून घेऊया। आता हे छान मऊ करून घेऊया, असं तोडायचं छान। गरमच अशी त्याची पोळी लाटून घेऊया आपण आता याच्या अशा वड्या काढून घेऊया। आता आपण याला फ्राय करून घेऊया तव्यावर आधी तेल टाकून घेऊया आणि त्याच्यावर अशी एक एक वडी फ्राय करू। वरून असं थोडं तेल टाकायचं आहे, छान दोन्ही साईडनं आपण पलटून त्याला फ्राय करून घेऊया। बघा आपली भाजी तयार आहे। ह्या वड्या तुम्ही तशाही खाऊ शकता आणि भाजी टाकून सुद्धा खाऊ शकता। कशा झाल्या मला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।